मोहोळच्या राजकारणात मोठी उलथापालथ. अनगरकर कमळाकडे तर शेटफळकर घड्याळाकडे. अनगरकर भाजपात, डोंगरे घड्याळाकडे. मोहोळच्या राजकारणात लोकशक्तीचा मोठा गेम चेंजर. भाजपासोबत जुळणार नाही, लोकशक्ती पुन्हा घड्याळमय होणार. विजयराज डोंगरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्धार. मोहोळमध्ये राजकीय भूकंप. विजयराज डोंगरे यांचा राष्ट्रवादी पुन्हाचा नारा. जिथे अनगरकर, राजन पाटील गट असतील तिथे राहायचे नाही, ही कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जाहीर प्रवेशाची तारीख निश्चित करणार. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय भूकंप झाला आहे. लोकशक्ती परिवाराचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. जिथे अनगरकर पाटील असतील तिथे आपण राहणार नाही, अशी रोखठोक भूमिका डोंगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घेत घड्याळ हाती घेण्याचा निर्धार केला आहे. शेटपळ येथे पार पडलेल्या लोकशक्ती परिवाराच्या विचार विनिमय मेळाव्यात विजयराज डोंगरे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. भाजपमधील अस्वस्थता. लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी मोठे योगदान देऊनही सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना डोंगरे यांनी व्यक्त केली. अनगरकर विरुद्ध शेटफळकर. राजन पाटील अनगरकर यांनी भाजपशी जवळीक साधल्याने त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले डोंगरे गट आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अजित पवारांचे नेतृत्व. आपल्याला आपला गट जिवंत ठेवायचा असेल तर निर्णय घ्यावाच लागेल असे म्हणत विजयराज डोंगरे यांनी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जाहीर प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांचा सूर. यावेळी उपस्थित असलेल्या मानाजी माने, सर्जेराव चौरे आणि इतर मान्यवरांनीही तालुका घड्याळमय करू असा नारा दिला. जुन्या राष्ट्रवादीतील मनोहरभाऊ डोंगरे यांचे योगदान आठवत कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला. अनगरकर पाटील कमळाकडे गेल्याने शेटपळकर डोंगरे आता घड्याळाकडे वळले आहेत. या बदलामुळे मोहोळ विधानसभा आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहावयाला मिळणार आहे. अनगरकर पाटील भाजपाच्या वाटेवर असतानाच विजयराज डोंगरे यांनी लोकशक्ती परिवारासह राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानासाठी आणि गट टिकवण्यासाठी घड्याळच बरं, असा संदेश त्यांनी दिला आहे.